दरम्यान शरद पवारांसारखा नेता दिल्लीत असणं गरजेचं असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। पवारांना निवडून आणण्याची महाविकास आघाडीमध्ये ताकद असल्याचं संजय राऊत म्हणाले। आमच्याकडे पुरेशी मतं आहेत, कुणाकडे हात पसरण्याची गरज नाही। शरद पवारांनी निवडणुकीला उभं राहावं अशी आमची इच्छा असल्याचं संजय राऊत म्हणाले। शरद पवारांची राज्यसभेची टर्म संपत आलेली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी उभं राहावं अशी इच्छा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे, हे मी स्वतः पवार साहेबांशी बोललेलो आहे। आमच्या दोघांमध्ये याच्यावरती वारंवार चर्चा झालेली आहे। पवार साहेबांची एकंदरीत एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे, पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत, ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, तो आम्ही त्यांना सांगितलं, मी एकदा उद्धव ठाकरेसुद्धा होते माझ्याबरोबर, की तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे, ते असणं आहे। शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवारसाहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची। आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहेत, त्याच्यामुळे पवारसाहेबांसारख्या नेत्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही। महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान या अनेक गोष्टी त्यांच्या भोवती आहेत बाळासाहेबांच्या बरोबरीनं। त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर निवडणुकीला उभे राहणार असतील, त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे सगळ्यांची। तर आमच्याकडे महाविकास आघाडीकडे म्हणून जे आहे तेवढी मतांपेक्षा जास्त कोटा आमच्याकडे आहे। आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीतून, तरी तो यशस्वी होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।